नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं अमृता क्रिएशन्समध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत हा बाजूबंद कसा तयार करायचा ते. यासाठी लागणार आहे 18 गेजची वायर. आता या वायरला इथे लूप तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी यूज केलेली आहे पक्कड. ज्यांच्याकडे ज्वेलरी टूल्स नसतील ते या पकडीचाही यूज करून ज्वेलरी बनवू शकतात. इथे लूप तयार झाल्यानंतर आपल्याला स्पायरल बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी या पकडच्या साहाय्याने मी 2 ते 3 वेळेस वायर त्या लूपभोवती गुंडाळून घेणार आहे, जेणेकरून आपलं स्पायरल तयार होईल. पाहू शकता इथे स्पायरल तयार झालेलं आहे. आता आपल्या मापानुसार वायर राऊंड करून घ्यायची आहे आणि थोडीशी पुढे जागा सोडून वायर कट करून घ्यायची आहे. आता यामध्ये जे व्हाईट पर्ल्स होते ते आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथे पूर्ण मोती ओवून झालेले आहेत. आता या पद्धतीचा सेम स्पायरल आपण या साईडलाही बनवून घेणार आहोत. पाहू शकता दोन्ही साईडचे स्पायरल बनवून झालेले आहेत. आता याला फ्लावर अटॅच करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे स्प्रिंग फ्लावर, स्टार फ्लावर आणि हे बेसिक फ्लावर असे 3 प्रकारचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत. हे फ्लावर कसे बनवायचे याची लिंक वरती दिलेली आहे, क्लिक करून पाहू शकता. सिंपल फ्लावर अटॅच करून घेणार आहे. यासाठी 30 गेजची वायर कट करून घेतलेली आहे. आता या फ्लावरला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. त्यासाठी फ्लावरवरती ही जी वायर आहे ती ठेवून घ्यायची आहे, घट्ट पकडून घ्यायची आहे आणि 2 ते 3 वेळेस रॅप करून घ्यायचे आहे व्हाईट मोत्याला. आता आपल्याला हे जे फ्लावर आहे ते बाजूबंदाला अटॅच करून घ्यायचं आहे. पाहू शकता ही जी वायर आहे ती जे स्पायरल बनवलेलं आहे त्यातून इन्सर्ट करून काढून घ्यायचं आहे आणि हा जो व्हाईट पर्ल आहे त्याला 2 ते 3 वेळेस ट्विस्ट करून घ्यायचा आहे. पाहू शकता इथे मी वायर ट्विस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडेसे 1 मोती सोडून पुन्हा आपल्याला ही जी वायर आहे ती या स्पायरलमधून इन्सर्ट करून काढून घ्यायची आहे आणि पुन्हा व्हाईट मोत्याला रॅप करून घ्यायचे आहे. पुन्हा 1 मोती सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या मण्यातून आपल्याला जी वायर आहे ती इन्सर्ट करून काढून घेऊन रॅप करून घ्यायचं आहे. असे 4 ते 5 ठिकाणी केलं की आपला जे फ्लावर आहे ते बाजूबंदाला परफेक्टली अटॅच होतं. पाहू शकता आपलं फ्लावर अटॅच झालेलं आहे. सेम स्टेप्सने दुसऱ्याही साईडला फ्लावर अटॅच करून घ्यायचं आहे. या साईडलाही अटॅच करून घ्यायचं आहे. पाहू शकता दोन्ही साईडचे फ्लावर अटॅच करून झालेले आहेत. इथे आपला बाजूबंद तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहू शकाल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.